आलं शासनाला बोलतो, पण हे महामंडळ आहे ना याने लक्ष द्यावं आणि गाडी व्यवस्थित पाठवावं. आणि ऐका, त्याने सांगणे का माझं कसं माहिती का, जरी आमचं ड्रायव्हर असो कुठलाही ड्रायव्हर असू दे, जरा गाड्या नवीन पाठवा. इथं आदिवासी लोक घाटातून येतात लोक, नशीब त्या बिचाराला ड्रायव्हरला काही इजा नाही झाली. वर जर घाटात झाला असतं काही गोष्टी एक परत जगला नसता. पण एक मा काय म्हणणे का बा इथं झालंय, जाऊ दे माही बात नाही, पण ते त्या ड्रायव्हरला मी एक मानतो का कोणच्या हानीत झाली नाही हे महत्वाचं आहे. हो नेहमीच. अहो इकडं आदिवासी म्हणून आम्ही इंगळून गावात सगळ्या खटमट गाड्या लावितात आणि चांगल्या गाड्या तिकडं लावितात, असं नाही ना. मग असं कुठं असं ते ड्रायव्हर तरी त्यांचा काय दोष आहे त्या ड्रायव्हरांचा बिचारांचा. मी मावळ म्हणून गाड्या पाठवतो. आता ही नुकसान आहे, मी गाडी सोडू शकत नाही. समजा माझा डोका फिरला तर माझी एवढी नुकसान झाली. अहो मग 300 रुपयाचा 450 रुपयाचा मी माणूस घेतला इथं, मान गेला तिच्यात. आता हे कोण भरून देणार आहे? ही शासनाची काळजी आहे ना, ड्रायव्हरचं नाही बिचाराचा दोष. ज्याचा बिरेक फेलाल तो काय करणार बिचारा. पण आता ही नुकसान माहिती झाली, ही कोण देणार भरून? असं मी गाडी सोडू शकत नाही. मला 4 माणसात पाहिजे. आमची 1 रुपया तिकीट, 1 रुपया कमी कोण कंडक्टर घेतो का? माझी नुकसान झाली, मला भरून द्यावं तर माझे हे म्हणणे. आणि त्या बिचारा ड्रायव्हर नशीब माहिती घातली, परवाशी वाचलं हे समाधान आहे मला आदिवासी म्हणून. आमचं एक आदिवासी वादळ जर आता बोलवलं ना, तर खरं आदिवासी देवराम शेठ लांडे आमच्या मागावर पुरे. आता जरी बोलवलं ना तरी आदिवासी आमचा वादळ आत्ता हल्ली आहे. म्हणजे काय करता बघा तुम्ही.